जो आवाज आपण बॅकग्राऊंडला ऐकला त्यामध्ये परमेश्वराच्या स्तुती संवनासाठी गायलेलं हे गीत, यासोबतच आपण प्रभूला धन्यवाद देत आजच्या मननाला सुरुवात करूया. आपल्याकडे असलेल्या विजय संगीतातून गीत नंबर 30 आपण काढूया. मनमनी प्रभू सत्ता घेई कुंभार हो तू, पात्र ते मी. विजय संगीत गीत नंबर 30. मनमनी प्रभु सत्ता घेई कुंभार हो तो, पात्र वश तुझी इच्छेसी मी आपुले कार्य आता करे. माझ्या मनाची झडती घे, कार्य करोनी नम्रता दे. सारे काठिन्य दुष्टताही दूरी करूनी शुद्ध करे. मनमना प्रभु स्पर्श करी, घाय बांधोनी उरी धरी. तू शक्तिदाता सामर्थ्यवान प्रभु तू दे आरोग्यदान. मनमनी प्रभु सत्ता घेई, सर्वस्वी वश मज करी. आत्म्याने युक्त प्रतिदिनी ख्रिस्त दिसो मजीवनी. आजच्या सकाळी प्रभूला धन्यवाद देत त्याच्या चरणापाशी जाऊया. माझा विश्वास आहे हे स्तोत्र संहितेचं मनन आपल्या सगळ्यांच्या विश्वासाला बळकटी देणारं असं ठरत आहे. आज पुन्हा एक वार पुढच्या स्तोत्राकडे जात असताना आपण प्रार्थना करूया. आज रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब वचनाची सेवा करीत आहे. हे दयाळू देव बापा, आम्ही येणाऱ्या वचनासाठी तुझी कृपा अनुग्रह मागतो. अरे जसं आम्ही गीतामध्ये म्हणतो की प्रभू तू आम्हाला घडीव, तू आम्हाला बनीव, यासोबतच या स्तोत्रांच्या मननातून आम्हाला याची फार जाणीव होते की आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये आम्ही बदल करावा व कोणत्या गोष्टी लागू करण्यादाखल घ्याव्या. आज तुझ्या प्रिय दासा करवी आमच्या प्रत्येकाच्या मनाची पकड तू नव्याने घे. आजच्या दिवसाची सर्व कार्य आम्ही तुझ्या हाती देतो. आजच्या वचनाच्या सेवेला प्रभू तू आशीर्वादित कर. पाळकसाहेब बोलत असताना त्यांचं जीवविठ्ठला स्पर्श करून येणारं वचन आशीर्वादित कर. यासोबतच ऑनलाईन जे प्रियजन या सभेचा लाभ घेत आहेत प्रभू त्यांनाही तू आशीर्वाद दे. प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. मी सन्मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब ऑनलाईन आणि या ठिकाणी उपस्थित असलेले वडीलजनांच्या उपस्थितीत आपलं स्वागत करतो आणि विनंती करेन की कृपा करून आपण पुढे येऊन वचनाची सेवा करावी. आजच्या मननासाठी आम्ही स्तोत्रसंहिता 32 हे वचन आम्ही वाचणार आहोत. त्यानंतर आम्ही प्रभूचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करूया. क्षमेची थोरवी. दाविदाने मिस्कल बोधपर स्तोत्र
दाविदाचे मिस्कल बोधपर स्तोत्र, ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत करण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले आहे. मी आपली अनिती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषांची क्षमा केली. यासाठी तू पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलाचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेळशील. मी तुला बोध करीन. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. त्याला आवरण्यासाठी लगाम व आथोडी अशी सामुग्री पाहिजे. नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहीत. दुर्जनाला पुष्कळ दुःख भोगावी लागतात. परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या भोवती वात्सल्याचे वेष्टन असते. ओहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंद उत्सव करा. ओहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. प्रार्थना करू. पवित्र, सर्वसमर्थ, प्रेमळ आणि जिवंत देव बापा, जो तू स्वर्गामध्ये आहे, जो तू सिंहासनारूढ आहे आणि तू आमचा उत्तम पिता आहे, जो प्रतिदिवशी आमच्यावर तू प्रेम करतो आणि आम्हाला लागणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टी तू पुरवतोस, म्हणून धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या द्वारे जी कृपा तू आमच्यावर प्रगट केली आणि आज सकाळी प्रभू तुझ्या वचनाकडे येऊन मनन चिंतन करण्यासाठी ही कृपा तू आम्हाला दिलीस, म्हणून धन्यवाद देतो. प्रभू ही वचने आज आम्ही सर्व दास या ठिकाणी आहोत आणि ऑनलाईनमध्ये जे तुझं वचन ऐकतील त्या सर्व प्रियजनांना या पवित्र सत्य वचनाच्या द्वारे तू आशीर्वादित करावं, तू बोलावं आणि या वचनाच्या सेवेसाठी मला कृपा आणि पवित्र आत्मेचं मार्गदर्शन, स्वर्गीय विचार आणि स्वर्गीय ज्ञान प्रभू तू पुरीव, जे तुझ्यापासून येणारं शुद्ध, निर्मळ, पवित्र ज्ञान आहे, जे मनुष्याच्या जीवनासाठी, आध्यात्मिक जीवनाच्या उभारणीसाठी आवश्यक आहे. आणि म्हणून प्रभू आज ही कृपा तू मला दे आणि मला तुझे विचार, तुझे शब्द प्रभू तू पुरीव, ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू आहे. आम्ही पाहिलं की मागील दिवसामध्ये स्तोत्रसंहितेमधून परमेश्वर पिता खरोखर अनेक प्रकारचे जे आशीर्वाद जे आतापर्यंत गुप्त होते ते आशीर्वाद अनेक दासांच्या द्वारे या स्तोत्रसंहितेमधून परमेश्वर आपल्यासमोर ठेवत आहे आणि याच्याद्वारे आम्हाला पुष्कळशा आशीर्वादाच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये परमेश्वर करत आहे. स्तोत्र 32 याकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा हे अतिशय गंभीर समस्या सोडवण्यासाठी केलेली प्रार्थना आहे. अतिशय गंभीर समस्या आणि ती सोडवण्यासाठी केलेली प्रार्थना परमेश्वरासमोर, देवासमोर आमच्या विरुद्ध मोजले जाणाऱ्या प्रत्येक पापाचं निराकरण प्रार्थनेच्या द्वारे होते. हे या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत आहे. जीवनातलं किती लहान किंवा मोठं गंभीर प्रकारचा जरी अपराध असला तरी ज्यावेळेस आम्ही परमेश्वरासमोर ही गंभीर समस्या, ज्यावेळेस आम्ही पश्चातापी अंतकरणाने, फुटलेले अंतकरणाने प्रार्थनेच्या द्वारे जेव्हा आम्ही आमचं अंतकरण परमेश्वरासमोर मोकळे करतो, परमेश्वरासमोर आमच्या मनाचे विचार आम्ही ठेवतो आणि देवाकडे
दयेची आणि करुणेची याचना करतो, तेव्हा तो परमेश्वर आमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्न सोडवण्यास समर्थ आहे. प्रत्येक गोष्ट पासून सोडवण्यास समर्थ आहे. म्हणून या स्तोत्रामध्ये आळीपाळीने आलेले निवेदन आहे. या ठिकाणी देवासमोर त्याने निवेदन सादर केलेले आहे. आणि म्हणून 1 आणि 2 आणि 6 आणि 10 आणि 3 ते 5 आणि 7 ते 9 ही विनवणी दाविदाने बेतशेबेशी व्यभिचाराचं पातक करून तिच्या नवऱ्याचा खून करविला. आणि त्यावेळेस आम्हाला पाहतो हे स्तोत्र दाविदाने लिहिलेलं असावं. आणि म्हणून या ठिकाणी 3 आणि 4 मध्ये या वचनाकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे, दावीदला आपल्या दोषाची जाणीव, आपल्या पापाची जाणीव, विवेक बुद्धीच्या ओझ्याखाली वाकलेला त्रस्त झालेला व्यक्ती आम्हाला पाहायला भेटत आहे. त्याला वारंवार ही टोचणी त्याला मिळत आहे, परंतु तो बराच समय या गोष्टीमध्ये तो स्तब्ध आहे. बराच समय त्यांनी या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला आणि बरेच वेळ आम्ही पाहतो की त्याने ह्या गंभीर गोष्टी त्याला असं वाटलं की हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, लपलेल्या आहे, सगळं काय ओके झालेलं आहे. परंतु आम्ही पाहतो 2 शमूएल याचा 12वा अध्याय आणि 13 वचनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो तेव्हा नाथान संदेष्टाला परमेश्वर जेव्हा त्याच्याकडे पाठवतो आणि दाविदाला त्याच्या जीवनातील ही भयानक जी गोष्ट त्याच्या जीवनामध्ये त्यांनी केलेली आहे, या पापाची जाणीव परमेश्वर संदेष्टाच्याद्वारे त्याच्यासमोर ठेवतो. त्यावेळेस तो या ठिकाणी नाथान संदेष्टा म्हणतो की तू अशा प्रकारचं गंभीर भयानक पाप केलेलं आहे. आणि ज्यावेळेस या गोष्टी त्याच्या समोर येतात तेव्हा त्याने पापाचा अंगीकार केलेला आहे. केव्हाही जीवनामध्ये जर आम्हाला परमेश्वरासंगती आमचं जीवन एका कठीण समयानंतर, एक अधपतनानंतर जर आम्ही परमेश्वरासंगती आमचं जीवन पुन्हा पुनर्स्थापित करू पाहतो, पुन्हा नवीन रीतीने परमेश्वरासंगती आमचे नातेसंबंध आम्ही नवीन रीतीने उभारी करू शकतो, तर आम्हाला आमचं पाप पदरी घ्यावंच लागेल. आमचं पाप जे परमेश्वर आमच्या पदरी टाकत आहे त्याचा स्वीकार आम्हाला करावा लागेल. आणि ज्यावेळेस ही गोष्ट आम्ही पाहतो की दाविदाने बराच समय ज्यावेळेस या गोष्टी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला, या गोष्टीचा कुठे उहोप होऊ नये म्हणून त्यांनी दक्षता बाळगली, परंतु आम्ही पाहतो की त्याच्या शरीरावर आणि आत्मिक स्थितीवर गंभीर परिणाम झालेले आहे. पाप केव्हाही परमेश्वराच्या विरोधामध्ये आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की दाविदाच्या जीवनामध्ये त्याने पाप अंगीकार केलेला आहे. पापांची क्षमा त्याने मिळावी म्हणून याचना केलेली आहे. आणि नाथान संदेष्टाच्या द्वारे देखील या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तुझे पाप दूर करण्यात आलेले आहे, तुझे पाप देवाने क्षमा केलेली आहे. आणि म्हणून 1 आणि 2 या वचनामध्ये समा झाल्याने त्याला क्षमा प्राप्त झाली. त्याने आपलं पाप प्रथम त्याने कबूल केलं, स्वीकारलं, पदरी घेतलं. आणि 1 आणि 2 मध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस पाप क्षमा प्राप्त झाल्याने मिळणारी धन्यता, जो आशीर्वाद आहे, याविषयी आम्ही पहिल्या 2 वचनामध्ये आम्ही पाहतो. ज्यावेळेस आम्ही पापाबद्दल विचार करतो त्यावेळेस पापे आहे, अपराध आहे, अनिती आहे, बंडखोरी आहे, अशा अनेक प्रकारचे पापाची वर्गवारी करण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक पापाचा परिणाम किती भयानक आहे या गोष्टी पवित्र शास्त्र आम्हाला वेळोवेळी शिकवतं की पाप हे किती गंभीर आहे, हे देवाविरुद्ध आहे. आणि त्याला आम्ही देवाच्या वचनामधून आम्ही समजून घेतो की जे चांगले करणे कळत असून जो त्याप्रमाणे करीत नाही ते त्याला पाप आहे. दाविदाला सतत ह्या गोष्टी झाल्यानंतर तो एका विवेक बुद्धीला टोचणी, मनाला टोचणी त्याला मिळत होती. त्याच्या ओझ्याखाली तो कणत होता आणि त्याच्या शारीरिक आणि मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीवर भयानक परिणाम झालेला होता, त्रस्त झालेला होता. परंतु ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये त्याच्या पदरी हे गोष्ट परमेश्वरापासून समोर ठेवण्यात आली त्यावेळेस तो स्वीकारतो आणि देवासमोर तो क्षमेची याचना करतो, असं या ठिकाणी आम्ही पाहतो. आणि देव त्याला क्षमा करतो. जीवनामध्ये हा अद्भुत अनुभव असतो ज्यावेळेस मानवाला देव त्याच्या पापांची
जाणीव देतो, मनुष्य पापाबद्दल पश्चाताप करतो आणि त्याला जेव्हा परमेश्वरापासून या पाप क्षमेचा ज्या वेळेस अनुभव येतो त्या व्यक्तीचं जीवनामध्ये कितीतरी अद्भुत गोष्टी त्याच्या अंतर्यामी त्याला अनुभवायला मिळतात. प्रभूच्या दिव्य शांतीने त्याचं मन भरून जात असतं. जसं पाण्यात साखर टाकावी विरघळून जावं त्याप्रमाणे पश्चातापी हृदयाने तो देवासमोर रडतो, अश्रू गाळतो. त्यावेळेस त्याचं जीवनातलं सर्व पाप पदरी घेऊन तो रडतो. त्यावेळेस देव त्याचे पापे दूर करतो आणि एक अद्भुत अनुभव त्याच्या अंतर्यामी त्याला अनुभवायला मिळतो आणि त्याची धन्यता तो म्हणतो की ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्याकडे परमेश्वर पाप मोजत नाही, ती व्यक्ती किती धन्य आहे. कितीतरी महान गोष्ट आम्हाला शिकायला मिळते. आमच्या जीवनात आमचं जीवन, आमचा भूतकाळ कितीतरी अंधकारमय आहे. प्रत्येक व्यक्तीचा भूतकाळ अंधकारमय आहे. इपिस्करास पत्र 2 अध्याय आणि पहिले 3 वचने आम्हाला स्पष्टपणे शिकवतात, तुम्ही तर आपले पाप आणि अपराध यामुळे मृत होता. तुम्ही देवविरीत, आशाविरीत, क्रोधाखाली होता. ही आमची भूतकालीन परिस्थिती आहे. परंतु आम्ही पाहतो की देवाने आम्हाला या स्थितीमधून आम्हाला देखील देवाने आमची क्षमा केली. आम्हाला पापांची क्षमा प्रभूने दिली आणि आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला ही धन्यता हे आम्हाला मिळालेली आहे. आणि अशा प्रकारचे देवाची इच्छा जाणून बुजून धुडकावून लावणे आम्हाला समजतं. चांगले करणे कळत असून त्याप्रमाणे करीत नाही ते त्याला पाप आहे. पण जाणून बुजून परमेश्वराच्या इच्छेला डावलणं आणि परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधात जाऊन अपराध करणं ही फार भयानक गोष्ट आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी काय म्हणतो, पापाचे प्रकार आहेत. पाप आहे, विचार आहे, उच्चार आहे, आचार आहे आणि विविध प्रकारचं चुका आमच्या जीवनामध्ये होत असतात. आणि त्याचा भयानक परिणाम देवाच्या वचनामधून ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला पाहायला भेटत आहे. 3 आणि 4 ही वचने 3 ते 5 ही वचने ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत करण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याचा तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू माझ्या पापदोषांची क्षमा केली. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. देवापासून मिळणारी क्षमा, त्याचा अनुभव, त्याची खात्री जोपर्यंत जीवनामध्ये स्पष्टपणे येत नाही तोपर्यंत आत्मिक परिणाम आमच्या आंतरिक जीवनामध्ये पवित्र आत्म्याचे योगे देवाच्या वचनाच्या सामर्थ्याने कधीही आम्हाला अनुभवायला मिळत नाही. हे देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं. कणणे दावीद कणत होता आणि थांबून त्याने कबुली दिली क्षमा. परमेश्वराने आम्हाला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, पापाचा उगम आहे त्या ठिकाणी परमेश्वराने हात घातलेला आहे. परमेश्वर असं तात्कालिक उपाय करत नाही, तो पापाला शील करून टाकतो. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की परमेश्वर देव या ठिकाणी तो म्हणतो, ज्यावेळेस मनुष्य अगदी कबुली देतो, क्षमा मागतो, त्यावेळेस परमेश्वर अशा प्रकारे कार्य करतो की त्याचं पापाचा जो उगम आहे, सामर्थ्य आहे, त्यापासून मनुष्याला तो मुक्त करतो. आणि म्हणून 6 आणि 7 मध्ये काय म्हटलेलं आहे, यासाठी तू पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलाचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहे, तू संकटापासून माझे रक्षण करतील. मुक्ततेच्या स्तोत्राने तू मला वेळशील. या ठिकाणी 6 आणि 7 प्रार्थना हा एक उपाय, प्रार्थना हा एक प्रभावी उपाय प्रत्येकासाठी आहे. या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळतं, प्रार्थना हा एक सुंदर उपाय परमेश्वराने दिलेला आहे. आमच्या जीवनातलं सर्व प्रकारचं जाणून बुजून बंडखोरीने केलेलं, धिटाईने केलेले, प्रत्येक प्रकारचे अज्ञानाने केलेले पातके पाप, अनेक प्रकारची वर्गवारी पवित्र शास्त्र आम्हाला पापाबद्दल सांगते. कोणत्याही प्रकारचा अपराध जर जीवनामध्ये झाला तर आम्ही थांबून न राहता
आम्ही त्या ठिकाणी आम्ही गप्प न राहता आम्ही परमेश्वरासमोर या सर्व गोष्टी ठेवल्या पाहिजे. आणि देवाने आमच्यासाठी एक पश्चातापाची एक प्रार्थना आम्ही ज्यावेळेस करतो तेव्हा हा एक प्रभावी उपाय आहे. आणि देव त्याला ताबडतोब प्रतिसाद देतो. ज्यावेळेस नाथानाने त्याला त्याचं पाप त्याच्या पदरी घातलं त्यावेळेस दावीद नम्रलीन झाला, पश्चातापी झाला आणि पुनरपी परमेश्वराचा संदेश नाथानाच्या द्वारे दावीदाला म्हणतो, तुझी पापे दूर करण्यात आलेली आहे, तुला पापांची क्षमा परमेश्वराने दिलेली आहे. आणि या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर आम्हाला प्रतिसाद देतो आणि प्रार्थनेच्या द्वारे पापाचा निकाल आम्हाला लावता येतो. प्रार्थनेच्या द्वारे आम्हाला ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये जातो तेव्हा कितीही प्रकारचं पापाची प्रभाव असला, पापाचा प्रभाव किती मोठा असला, सामर्थ्य किती मोठं असलं, परंतु प्रार्थना याच्या योगे आम्हाला निकाल लावता येतो. हे देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. 10 आणि 11 या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे वाचू आपण. दुर्जनाला पुष्कळ दुःख भोगावी लागतात, परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या भोवती वात्सल्याचे वेष्टन असते. ओहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंद उत्सव करा. ओहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. विश्वास ठेवणाऱ्या भोवती अक्षयी प्रीतीचे आवरण असते. विश्वास ठेवणाऱ्या भोवती देवाची कधीही न समाप्त होणाऱ्या प्रीतीचं आवरण असते. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा देवाच्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो तेव्हा सुरक्षितेसाठी 3 आवश्यक पैलू या ठिकाणी आमच्या समोर ठेवण्यात आलेले आहे. सुरक्षितेसाठी 3 आवश्यक पैलू आहे. पहिली गोष्ट आहे देवाबरोबर आमचं सरळ नातं. देवाबरोबर आमचं सरळ नातं. सुरक्षितेसाठी 3 आवश्यक महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला पाहायला भेटत आहे. विश्वासणाऱ्या भोवती देवाच्या सार्वकालिक प्रीतीचं जे आवरण असतं ते सदैव आमच्या संगती राहावं, यासाठी आम्ही सरळ आमचं नातं सदैव देवासंगती आम्ही ठेवलं पाहिजे आहे. आम्हाला असं वाटतं की या स्थितीमध्ये मी लहान मोठ्या गोष्टीमध्ये चुकलेलो आहे, तर सरळ जाऊन परमेश्वरासमोर आम्ही ते पाप कबूल केले पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही कबूल करतो त्यावेळेस आम्हाला योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला शुद्ध करते. आणि आमचं जे देवासंगती असलेलं जे रिलेशन आहे, नातेसंबंध पुन्हा स्थापित होऊ शकतं. आणि ही गोष्ट प्रतिदिवशी आमच्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे. जोपर्यंत आम्ही प्रभू येशूच्या प्रतिमेप्रमाणे आम्ही घडत नाही, त्याच्या पूर्णत्वाकडे जात नाही, तोपर्यंत ही क्रिया आहे सदैव. कारण हे शरीरामध्ये पापाचा नियम आहे आणि हे शरीर जोपर्यंत मातीला जात नाही तोपर्यंत आमच्यामध्ये पापाचा नियम आहे. हा संघर्ष सदैव आहे. कमी अधिक लहान मोठ्या प्रमाणात एक विश्वासणारा पडू शकतो, ही एक पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. पण कोणी म्हणतो मी चुकत नाही, शास्त्र म्हणतं तो लबड आहे, त्याचं काही सत्य नाही. मनुष्य सदैव संघर्षपूर्ण जीवनामधून जात असताना जीवनामध्ये तो अस्थिर होतो, त्याची पतझड होऊ शकते, जो उभा आहे तो पडू शकतो असं देवाचं वचन सांगत आहे. परंतु आम्हाला जर एक देवाचं एक प्रीतीचं सार्वकालिक प्रीती जी कधी आम्हाला दूर करत नाही, तिच्याद्वारे देव आम्हाला संरक्षण देऊ इच्छितो, तर देवासंगती विश्वासणाऱ्या भोवती जे नातं आहे, जे प्रीतीचं आवरण आहे, ते सदैव राहण्यासाठी देवाबरोबर आमचं सरळ नातं, आमचा जो स्वभाव आम्ही देवासंगती निरंतर आम्ही ठेवला पाहिजे आहे. पुढे जेव्हा आम्ही पाहतो की निरंतर विश्वास आणि आमच्या जीवनातली नैतिक वास्तविकता सदैव आम्ही ओळखली पाहिजे. माझं जीवन नैतिकतेच्या कोणत्या स्तरावर वास्तविकतेमध्ये आहे हे जोपर्यंत मी समजून घेत नाही तोपर्यंत आम्हाला या गोष्टी करता येत नाही. आणि म्हणून सर्वसाधारण पुष्कळ गोष्टी या स्तोत्रामध्ये आहे, परंतु या स्तोत्रामध्ये जे प्रमुख विचार या ठिकाणी आहे की स्तोत्रामध्ये त्याला पापांची क्षमा मिळाली, देवाने त्या क्षमेचा आनंद दिला आणि त्याने जे गुप्त पापाची जी वेदना आहे, जे एक पापाची एक वेदना असते ज्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये, आणि त्या कबुलीद्वारे त्याला सुटका मिळाली आणि त्याने प्रार्थना केली आणि प्रार्थनेच्या द्वारे त्याला परमेश्वराने त्या अनुभव त्याच्या जीवनामध्ये येऊ दिला आणि त्याला दैवी एक मार्गदर्शन त्याला मिळालं. अशा प्रकारे आम्ही पाप क्षमेच्या द्वारे मिळणारा आनंद आणि आशीर्वाद
पण ज्यावेळेस आम्ही आमचे पापे कबूल न करता तसंच ठेवतो तेव्हा तो पापाचा भार जड ओझ्याप्रमाणे आम्हाला वाटतो. आणि ज्यावेळेस आम्ही कबुली करतो परमेश्वरासमोर, त्यावेळेस देव आम्हाला मुक्त करतो. त्या ओझ्यामधून, त्या दोषापासून आम्हाला मुक्त करतो. देवाचं मार्गदर्शन आणि देवाचं संरक्षण आणि सदैव विश्वासाच्या द्वारे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आम्ही तो आनंद घेत असतो. दाविदाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की हे जे त्याचं जीवन होतं 50च्या पुढे असावं, त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये ही भयानक रीतीचं पाप आणि अपराध घडलेला आहे. 50च्या पुढे असावं कदा त्याचं जीवन, आणि त्यावेळेस हे गंभीर पाप त्याच्या जीवनामध्ये घडलं आणि त्याचे होणारे परिणाम त्याने अनुभवले. त्या दडपणाखाली होता, परंतु जेव्हा तो परमेश्वरासमोर गेला, आपलं पाप पदरी घेतलं आणि स्वीकारलं, कबूल केलं, आणि त्यावेळेस देवाने त्याच्या जीवनाची पुन्हा पुनर्स्थापना केली. पुन्हा त्याला त्या स्तरावर ठेवलं. आणि त्या दाविदाविषयी परमेश्वर म्हणतो, माझ्या मनासंगती चालणारा हा मनुष्य आहे. दे बाप या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वर आनंद देतो. परमेश्वर आम्हाला त्याची कृपा अनुग्रह देत असतो. या सुंदर पवित्र वचनाच्या सेवेसाठी पाळक साहेब मी आपलं आणि परमेश्वर पित्याचं मनपूर्वक आभार मानतो. आज पुन्हा एक वार आपल्या नित्य प्रार्थना विनंती आहेत, त्या घेऊन आपण प्रार्थना करणार आहोत. आपण काल जी विशेष प्रार्थना केली होती वडझाकण मंडळीचे सन्माननीय पाळक साहेब आणि पाळकीनबाईंसाठी. पाळकीनबाईंचं आज एन्जिओग्राफी आहे निम्स हॉस्पिटलला सकाळी 11 वाजता. तर आपण वडझाकण मंडळीच्या पाळकीनबाईंसाठी मोठ्या विश्वासाने आज सकाळी पुन्हा एक वार प्रार्थना करूया. आपल्या नंदुरबार शहरासाठी विशेष प्रार्थना करू. शहरामध्ये शांतता नांदावी यासाठी प्रभूकडे आपण कृपा मागूया. यासोबतच येत्या दिवसांमध्ये तरुण संमेलन आहे, VBS आहे, त्याची तयारी आहे, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. सगळ्यांच्या वतीने मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आपल्याला विनंती करणार आहे, कृपा करून आपण पुढे येऊन प्रार्थना करा. मग प्रभूची प्रार्थना म्हणू आणि डॉक्टर रेव्हरंड जयकर पाळक साहेब आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यायचा आहे. आमच्या स्वर्गातील जिवंत आणि थोर देव बापा, आभार मानतो प्रभू, तुझी स्तुती करतो. सुंदरसं वचन प्रभू ऐकण्याची संधी तू आम्हाला दिलीस. या प्रार्थनेची सहभागिता घेत असताना खरोखर तुझं चांगुलपण, तुझं प्रभू देवापा तुझ्या लोकांकडे पाहणं किती अद्भुत आहे, प्रीतीने भरलेलं आहे. तुझं ते क्षमा करण्याचं विशाल मन प्रभू आम्हाला दावीद त्याच्या स्तोत्रामध्ये गीत रूपाने स्पष्ट करून सांगत आहे. आणि खरोखर तो मनुष्य किती धन्य आहे जो क्षमा पावलेला आहे, ज्याचे पाप अपराध सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींची क्षमा झालेली आहे. आणि खरोखर देवबापा त्या माणसाची धन्यता जगातल्या कोणत्याही गोष्टीबरोबर करता येणार नाही. असं हे सुंदर अद्भुत क्षमा पावलेले जीवन तू आम्हा विश्वासणाऱ्यांना दिलेलं आहेस. आणि म्हणून प्रभू एकीकडे तो ह्या गोष्टीची जाणीव देखील करत आहे की आम्ही निर्बुद्ध पशुसारखे होऊ नये, कारण निर्बुद्ध पशुला ह्या गोष्टी कळत नाही. आणि प्रभू देवापा तो न ऐकण्याचं आणि सैरावैरा पळण्याचं काम करत असतो. पाप आणि पापाचे परिणाम असेच आहेत. आम्ही प्रभू देवापा या सर्व गोष्टीपासून शहाणं होण्यासाठी जे शिक्षण तू आम्हाला देतोस, जो बोध तू आम्हाला करतोस, त्यानुसार आम्ही चालावं, वागावं, यासाठी की देवबापा जे स्वर्गीय आशीर्वाद आहे, जे शांततेचं जीवन आहे, ते आम्हाला प्राप्त व्हावं. आजच्या या सुंदरशा वचनांबद्दल पुन्हा एकदा तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. रेव्हरंड LP पाळक साहेब आणि त्यांनी प्रभू देवापा ही वचनं आमच्यासमोर प्रगट करत असताना प्रभू तू त्यांना कृपा दिलीस, तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन केलंस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रभू आमच्या नित्याच्या प्रार्थना असताना आम्ही आज विशेष रीतीने आजारी जणांची आठवण करत सर्व आजारी जणांना तुझ्या स्वाधीन करतो. यासाठी की देवबापा आजच्या या दिवशी देखील पुन्हा एकदा त्यांना तुझ्याकडे पाहण्याची इच्छा व्हावी, शक्ती मिळावी. एवढंच नव्हे प्रभू, सर्वतोपरी
जे उपचार त्यांच्यावर होत आहेत. आणि प्रभुदेवाप्पा, जो तू सर्व गोष्टींचा प्रभू आहेस, सर्व गोष्टी नीट करणारा, चांगल्या करणारा देव तू आहेस. आणि त्याकडे आशेने त्यांनी पाहावं आणि पुन्हा एकदा प्रभुदेवाप्पा बरं व्हावं, आरोग्य मिळावं अशी खात्री बाळगून प्रभुदेवाप्पा त्यांचं जीवन तू या दिवसामध्ये पूर्णपणे समृद्ध कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज निम्स हॉस्पिटलमध्ये तुझे सेवक रेव्हरंड गोरजी वळवी यांच्या कुटुंबाला प्रभुदेवाप्पा एन्जिओप्लास्टीसाठी ॲडमिट केलेलं आहे. आणि प्रभू, आमची प्रार्थना आहे त्या बहिणीला देखील प्रभू तू चांगल्या प्रकारे बरं करावंस. जे उपचार त्यांच्यावर होणार आहेत ते सर्व यशस्वी व्हावे आणि प्रभुदेवाप्पा त्यांना तू उत्तम आरोग्य द्यावंस आणि याद्वारे प्रभू तुझ्या नामाचं गौरव व्हावं, असंच तू दयेने आणि कृपेने कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येणाऱ्या दिवसात प्रभू मंडळीच्या द्वारे विवेशचे कार्यक्रम होणार आहेत आणि ते कार्यक्रम देखील प्रभू वेळेवर व्हावेत, यशस्वी व्हावेत. सर्व लेकरांनी भाग घ्यावा आणि जे उत्तम प्रकारचं शिक्षण या वयात त्यांना मिळालं पाहिजे ते शिक्षण घेण्यासाठी सगळ्यांची तयारी व्हावी आणि सर्वांनी प्रभुदेवाप्पा यामध्ये यावं, असं तू दयेने आणि कृपेने कर. जे प्रभू शिक्षण देणारे शिक्षक येणार आहेत त्या सर्वांना देखील प्रभू येण्याची कृपा कर. आणि प्रभू हा सर्व कार्यक्रम मंडळीसाठी एक आशीर्वादाचा कार्यक्रम होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज दिवसभर प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या स्वाधीन होतो. या दिवसभरात लागणारी शक्ती, बुद्धी, आरोग्य, ज्ञान आणि चांगुलपण तू आम्हाला दे, यासाठी की प्रभूचं नाम थोर, प्रभूचं गौरव प्रगट व्हावं. हेच दयेने आणि कृपेने आमच्या जीवनाद्वारे तू होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. धन्यवाद. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरचो आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणाला तसेच आमच्या ऋण, आणि आम्हास परिचित नकोस, तर आम्हाला सर्व वाटापासून, कारण की राज्य, सामर्थ्य, गौरव ही सर्व तुझेच आहे. आमेन. बाळासाहेब आशीर्वाद देतील. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवजो बाप्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, ऑनलाईन उपलब्ध असणाऱ्या सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र ह्यासह आता आणि सदा सर्व काळ होत राहो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती ती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या सकाळी 10 वाजता आपण पुन्हा ऑनलाईन राहूया. उद्या डॉक्टर रेव्हरंड जी जयकृपाळक साहेब मननाची सेवा करतील. सर्वांना सलाम.